खरं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही चर्चेत आहात. आज या ठिकाणी आता केव्हीके मध्ये येत आहे. काय भावना आहेत? काय काय खायला मिळालं? आगामी काळात या टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना वापरावा? काय आहे की केव्हीकेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी मार्गदर्शक अशा काही गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि नाविन्यपूर्ण पुढं भविष्यामध्ये काय येणार आहे, कोणती वनस्पती चालणार आहे, कोणती भाजी चालणार आहे, खेकड्याच्या संदर्भात असेल, जनावरांच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर मॅपिंग जे आपण रोड मॅप म्हणतो किंवा हा जो रोड मॅप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पाणी किती आहे, पाणी कमी पडलंय का, जास्ती पडलंय का, इथपर्यंतची टेक्नॉलॉजी या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी आणलेली आहे आणि हिचा संपूर्ण समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. केव्हीकेनं हे जे प्रदर्शन ठेवलंय, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं, शेतकऱ्यानं, ज्याला शेती कळते त्या कळणाऱ्या शेतकऱ्याने इथं यावं आणि हे पाहून जावं. तुम्ही आलेला आहात, काय पाहायला मिळालं तुम्हाला आणि तुम्ही यातनं काय घेऊन तुमच्या मतदारसंघात? मी माझ्या मतदारसंघामध्ये राजूदादांनाच घेऊन जाईल. बाकी काही एकंदरीत एआय टेक्नॉलॉजीचा वापर होतोय आणि या दृष्टीनं पुढे जे आहे ती शेती किती भविष्याची असेल असं तुम्हाला वाटतं? काय आहे की शेतीचं क्षेत्र आपल्या देशामधलं कमी होत चाललंय आणि शेतीचं क्षेत्र जिथं कमी होतंय तिथं मुरमाड आणि अगदी जिथे कुठेच काही नव्हतं. मी पाहिलेलं आहे, राजूदादांनी अगदी दगडाची शेती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या दगडावरती सुद्धा नंदनवन फुलवलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. इथे एकटंच नाही आणि एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची सुद्धा अतिशय चांगली लॅब त्यांनी इथं केली. साहिवाल सक्सेस करून दाखवली, गीर सक्सेस करून दाखवली आणि लाल कांदारीचं सुद्धा मला वाटतं टेस्ट या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहे. मूलतः भारतीय वंशाच्या ज्या गायीच्या जाती आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनाचा सुद्धा प्रयोग हा केव्हीकेने या ठिकाणी केलेला आहे. म्हणून केव्हीकेचं आणि राजूदादांचं अभिनंदन. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना एकच विनंती करेन की जुनाट पद्धतीची शेती सोडून इथे येऊन हे नाविन्य पाहून नवीन पद्धतीने शेती करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.